12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद, आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। 22 सप्टेंबरपासून नवे जीएसटी दर लागू, आरोग्य आणि जीवन विम्यावर जीएसटी नसणार। सर्व टीव्ही सिमेंटवर 18% जीएसटी लागू असणार। ट्रॅक्टर टायर पार्ट्स, ठिबक तुषार सिंचन, शेतातील यंत्रावर 5% जीएसटी। जीएसटीवर मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय। जीआरमधील काही शब्दांवरून संभ्रम, सोमवार मंगळवारपर्यंत कोर्टात जाण्याची तयारी। कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू, भुजबळांची माहिती, तर ओबीसींनी उपोषण न करण्याचंही केलं आवाहन। नागपूरमधील ओबीसी आंदोलनाला मंत्री अतुल सावे आज भेट देणार। बबन तायवाडेंसह आंदोलकांशी सावे चर्चा करतील। ओबीसी महासंघ तज्ज्ञांशी चर्चा करणार, सरकारनं काढलेल्या जीआरचा संपूर्ण अभ्यास करणार। साखळी उपोषण लगेच सोडणार नाही, ओबीसी महासंघाच्या नेत्यांची माहिती। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडेंसह अतुल सावे, दत्तात्रय भणे सदस्य असणार, सूत्रांची माहिती। लक्ष्मण हाके 5 तारखेला बारामतीमध्ये मोर्चा काढणार, ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चा असणार, हाकेंची प्रतिक्रिया। ओबीसीने हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सल्ला। तर एका जीआरमध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाही, टप्प्याटप्प्याने सर्व काही करू, शिंदेंचं वक्तव्य। कोणत्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही, या निर्णयाची अपेक्षा नव्हती, न्यायालयात जाणार, कॅबिनेट बैठकीवरही छगन भुजबळांचा बहिष्कार। भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडले म्हणजे मराठी आरक्षणात गेले। छगन भुजबळ मुरब्बी आणि अभ्यासू नेते आहेत, पोरांनी महाराष्ट्रात आरक्षणात घातलंय हे भुजबळांना समजलंय, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। ओबीसी आरक्षण संपवणारा जीआर घुसखोरी करणाऱ्यांना सरकारने वाट करून दिली। सरकारने बेकायदेशीर जीआर काढला म्हणत लक्ष्मण हाकेंनी जीआर फाडला। दुसऱ्यांच्या आरक्षणात कशाला लुडबुड करता, ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहाणपणा करू नये, राधाकृष्ण विखे पाटलांनी हाकेंना सुनावलं। मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणावाचून राहणार नाही, मराठा समाजाचा मी का वाटोळं करेन, शंका उपस्थित करणाऱ्यांना जरांगे यांचा सवाल। जरांगेंच्या उपोषणावेळी राजकीय गडबडीत विचार करायला वेळ मिळाला नाही, जरांगेंनी सहन केलेल्या त्रासापेक्षा त्यांना कमी मिळालं। जरांगेंची काही प्रमाणात फसवणूक, असीम सरोदे यांचं विधान। मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती, दुर्दैवानं कोणताही निर्णय लागला नाही, विखे पाटलांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं, विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। नवीन काही मिळालं नाही, जुनीच माहिती सरकारने कागदावर लिहून दिली, विनोद पाटलांची टीका। तर आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते, विखे पाटलांचा पलटवार। आरक्षणालाच विरोध असणारा पक्ष कुणाचं भलं करेल, फसवणूक होते हे मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। किडेमकोड्यांचं ऐकू नका, मी चुकलो तर पुन्हा जीआर काढायला लावेल, तर जीआरमध्ये काही बदल असतील तर ते मी करून घेणार, जरांगेंचं मराठा समाजाला आश्वासन। सरकारच्या जीआरने ओबीसींचं कोणतंही नुकसान झालं नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। कुणाच्याही वाट्याचं काढून दुसऱ्याला देणं योग्य नाही, हे फक्त व्याख्येत होतं, हे सरकारच्या जीआरनं स्पष्ट केलं। मराठा आरक्षणाच्या जीआरवरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। कॅबिनेट बैठकीत भुजबळांची खुर्ची रिकामी होती, हे मी पाहिलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भुजबळांची चर्चा करतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर भुजबळ बैठकीला नव्हते याचा अर्थ बहिष्कार टाकला असं होत नाही, भुजबळांच्या नाराजीच्या प्रश्नावर सामंतांची प्रतिक्रिया। ओबीसींच्या हक्काच्या रक्षणासाठी सरकार भुजबळांसोबत, नाराजी असेलही पण छगन भुजबळ प्रगल्भ, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मराठा आणि ओबीसी समाजासाठी गठीत केलेल्या उपसमित्या योग्य त्या दिशेने पाऊल उचलतील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। रस्त्यावर उतरणारा माणूस काय करू शकतो हे जरांगेंनी दाखवलं, सरकार हिताचा निर्णय घेईल या बाबतीत मनात शंकाच नाही, जरांगेंच्या आंदोलनावरून खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया। भाजप दुतोंड्या गांडोळ, जरांगे मुंबईत आल्यावर भाजपची भाषा हीन दर्जाची होती, फडणवीस सोडून सर्व भाजपच्या नेत्यांनी घाणेरडी भाषा वापरली, राऊतांचा हल्लाबोल। शरद पवारांच्या काळात मराठा आरक्षणाचा विषय इतका तीव्र नव्हता, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। तर विखे पाटलांना आठवत नसेल पण 2004 मध्ये कुणबी हा शब्द शरद पवारांच्या जीआरमध्ये आला, पवारांवरील विखेंच्या टीकेला खडसेंचं उत्तर। हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर उज्ज्वल निकमांकडून फडणवीसांचे आभार, कटुता सहन करूनही फडणवीसांनी अपशब्द काढला नाही, उज्ज्वल निकम यांच्याकडून फडणवीसांच्या सहनशीलतेचं कौतुक। मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने एकूण 9 गुन्हे दाखल, झोन 1च्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवणं, रस्ता अडवणं अशी कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल।
वैभव खेडेकरांचा आज भाजप प्रवेश होणार। आज दुपारी 3 वाजता भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश करणार। नारायण राणेंना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल केलं गेलंय। आज नारायण राणे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया होणार आहे। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षानिवासानी बाप्पाचं दर्शन घेतलं। दर्शनावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित। फडणवीसांकडून राज ठाकरेंचं स्वागत। राज ठाकरेंची गणपतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षानिवासानी भेट। गणपतीच्या दर्शनाला गेलं म्हणजे सूर जुळले असं मानणं अयोग्य। याआधी मुख्यमंत्री राज ठाकरेंकडे गेले होते। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। अंबानी कुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन। प्रवीण दरेकरांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचं मुंबईतील दगडी चाळीत जंगी स्वागत। 18 वर्षांनंतर अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका। सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर केल्यानंतर अरुण गवळीची सुटका। नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनी विस्फोटक बनवण्याचं काम करणाऱ्या सोलार कंपनी स्फोटात एकाचा मृत्यू, 13 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती। ठाण्याच्या खारेगाव टोलनाक्यावर गोवा बनावटीची 1.5 कोटींची दारू जप्त। राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाची कारवाई। माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी एनडीएकडून आज बिहार बंदची हाक। सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बिहार बंदची घोषणा। बंद दरम्यान आपत्कालीन सेवा सुरू राहतील। कुणीही कोणाच्याही आईवरून अपशब्द वापरू नये, ते आमच्या संस्कृतीतही नाही। मोदींच्या आईबद्दल वापरलेल्या चुकीच्या शब्दावर राजद नेते तेजस्वी यादव यांचं मोठं विधान। राहुल गांधींच्या मंचावर मोदींच्या आईबद्दल आक्षेपार्ह विधान करणं हा बौद्धिक दिवाळखोरीचा प्रकार। शायना एनसे यांचा राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा। कुडाळच्या नगराध्यक्षासह 6 नगरसेवकांचं भाजपमधून निलंबन। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी बजावल्या नोटीस। पक्षाची शिस्त भंग केल्याने निलंबनाची कारवाई। भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं। मुंबई बँकेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना 0% व्याजदराने कर्ज योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून लाडक्या बहिणींशी संवाद। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी सांगलीमध्ये बैठक। आगामी पालिका निवडणुकांच्या पूर्ण ताकदीने लढवणार असं या बैठकीत ठरलंय। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा निर्धार। लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी 5 कोटींचा निधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते धनादेश सुपूर्द। खासगी क्षेत्रातील कामाच्या तासांबाबत कायदा सुधारणा करण्यास मान्यता। कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या 9 वरून 10 तासांपर्यंत जास्तीत जास्त दैनंदिन कामकाजाचे तास वाढवण्यात येणार। कारखाने अधिनियमन 1948 मध्ये विविध सुधारणा करण्यास मंत्रिमंडळात मान्यता। गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज। जर्मन तराफे, जीवरक्षक, 245 नियंत्रण कक्ष, कृत्रिम तलावांची तयारी। विसर्जनस्थळी प्रथमोपचार केंद्रांसह रुग्णवाहिका, क्रेन नियंत्रण कक्ष, जर्मन तराफे, तात्पुरती शौचालय, फ्लड लाईट, सर्च लाईट यांसारख्या सुविधा उपलब्ध। पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार। स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर 2 नवीन स्थानकं उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी। बालाजीनगर, बिबवेवाडीमध्ये 2 मेट्रो स्थानकं उभारली जाणार। राज्यातील धरणात 85% साठा। मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83%, तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% पोहोचला। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना महापूर। काश्मीरमध्ये आज सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी। अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे चिनाब नदीला पूर। चिनाब नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। पाणी पातळी वाढल्याने सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। दिल्लीत मुसळधार पाऊस, यमुनेचे पाणी घरात शिरलं। 10,000 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी भरलं। दिल्लीत मुसळधार पाऊस, दिल्लीच्या निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार थांबवण्यात आले। अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना दुसरीकडे जाण्याची विनंती करण्यात येते। उत्तर भारतात मुसळधार पाऊस, गाझियाबादमधील बदरपूरमध्ये पूरस्थिती। नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत। हिमाचल प्रदेशात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत। कांगडा, मंडी आणि सिरमौर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट। भिवंडी-वाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे ट्रक पलटी। वाडा येथून भिवंडीकडे जाताना अचानक ट्रक पलटी। खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप। नवी मुंबईत ओला चालक आणि प्रवाशांमध्ये राडा।
नवी मुंबईतील सीवूड्समधील घटना. क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली, त्यानंतर भांडणाचं रूपांतर हाणामारीत झालं. नांदेडच्या भोकरमधील पाळजा गावावर उभ्या ट्रकला कारची धडक, अपघातात तिघांचा मृत्यू. तीनही मृत व्यक्ती तेलंगणातील असल्याची माहिती. चालकाचं नियंत्रण सुटल्याने एसटी बसचा अपघात. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील वेल्लूर गावातील घटना. अपघातात 28 प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक. भिवंडीत उड्डाणपुलावर 2 भरधाव कारचा अपघात. मागील कार अचानक वळल्याने दुचाकीस्वारालाही कारची धडक. उड्डाणपुलावरून रस्त्यावर पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू. नंदुरबार जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील महिला जिल्हाध्यक्षांसह अनेक सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपला फायदा होणार. मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. सांगलीच्या सिद्धेवाडीतील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विष्णू उमास यांची बदली रद्द करण्याची मागणी. येवल्यातील दिव्यांग कारागिराने पैठणीवर साकारलं पंतप्रधान आणि श्रीराम. 1.5 महिन्यांच्या परिश्रमानंतर तयार झालेली पैठणी पंतप्रधानांना भेट देण्याची दिव्यांग पैठणी कारागीर शक्ती दाणेज यांची इच्छा. सांगली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. एकूण 20 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. प्रभाग रचना आणि नकाशे पाहण्यासाठी पालिका कार्यालयांमध्ये गर्दी. नंदुरबार शहरातील दिव्यांग बांधवांना ई-बाईक वाटप. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक निधीतून 21 ई-बाईक देण्यात आल्या. नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं गेल्या 16 दिवसांपासून कामबंद आंदोलन. राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांना 10 वर्षांपेक्षा सेवेत अधिक काळ झाला असतानाही कायमस्वरूपी करण्यात न आल्यानं कर्मचारी आक्रमक. धुळ्याच्या पिंपळनेरमधील सद्गुरू खंडोजी महाराजांच्या 197व्या पुण्यतिथी नवसप्ताहाचा समारोप. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात भागातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य करत जोपासली ग्रामीण संस्कृती. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात अवैधरित्या सावकारी करणाऱ्या 5 जणांच्या घरावर छापेमारी. सहाय्यक निबंधक आणि पोलिसांकडून छापेमारी करत घर झडती. अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांचे धाबे तण आणले. धुळ्याच्या कापडनेतील शेतकऱ्यांची कोबी पिकाच्या बियाण्यात फसवणूक. कोबीचं उत्पादनच निघत नसल्यानं शेतकऱ्यांना उभं पीक नष्ट केलं. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रात 46,000 क्युसेकने विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लातूरमध्ये तलाव ओव्हरफ्लो. ओढ्याला आलेल्या पुरात पिकं वाहून गेली. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. तातडीने पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात. अनेक ठिकाणी शेतात अद्याप पाणी साचल्याने सोयाबीनची वाढ खुंटली. सोयाबीनचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता. नाफेड एनसीसीएफने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे 200 कोटी थकवले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. थेट केंद्रीय कृषी सचिवांची भेट घेत शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह देण्याची केली मागणी. वाशिम जिल्ह्यात 8 दिवसात सोयाबीनच्या दरात तब्बल 400 ते 500 रुपयांची घसरण. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत दर 4100 ते 4450 रुपयांवर. नवीन सोयाबीन बाजारात येण्याआधीच दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत. मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या जीआर विरोधात जालन्यात ओबीसी समाज आक्रमक. ओबीसी बांधवांनी जीआर फाडून पायदळीत उडवला. ओबीसी समाजाकडून शासनाचा निषेध. महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे यांना दिलेल्या जीआरची गोंदियात होळी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआर जाळत ओबीसी संघटनांनी नोंदवला शासनाचा निषेध. नाशिकमध्ये कालिका मातेची आरती करत मराठा संघटनांकडून जल्लोष. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्याने नाशकातील मुंबई फाटा येथे जल्लोष. नागपुरात सकल मराठा समाज बांधवांकडून आनंदोत्सव साजरा. ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी सांगलीमध्ये बैठक आयोजित केली. पालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा निर्धार. धुळे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. प्रारूप प्रभाग रचना नकाशे महापालिकेच्या इमारतीत लावण्यात आले. 19 प्रभागात 74 सदस्य असणार. आगामी महापालिका निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना प्रसिद्ध. निवडणुकीत एकूण 26 प्रभाग असणार. एकूण 102 नगरसेवकांमध्ये 51 जागा महिलांसाठी राखीव. 9,51,000 मतदारांची नोंद. चंद्रपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत मुनगंटीवार जोरगेवार यांचं स्वतंत्र मंडप शेजारी असणार. मनपा आणि पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी वाढली. चंद्रपूर भाजपातील मुनगंटीवार जोरगेवार वादाचा नवा अंक पाहायला मिळणार का, हा प्रश्न.